मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। मंगलाचरण आणि आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र आपण बघतो. तर विपरीतता आपण बघत होतो. 3 प्रकारचे विपर्यास किंवा विपरीतता: स्वरूप, कारण आणि भेदाभेद विपर्यास. मग ते विपर्यास दूर करण्यासाठी जे काही उपाय सांगितले, तर त्या उपायामध्ये आपण काय बघितलं की प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रता जर लक्षात घेतली तर तिथं काय होणार आहे, आपलं स्वरूप आपल्याला समजून येणार आहे. किंवा आपल्याला विनाकारण परद्रव्यामुळे आपण सुखी दुःखी, म्हणजे विनाकारण परद्रव्याला आपण आपल्या सुखदुःखाचं कारण मानणार नाही. किंवा जिथं भेद आणि अभेदता ह्या उलट्या प्रकाराने आपण करत होतो, जिथं भेद करायला पाहिजे तिथं अभेद मानतोय, 2 द्रव्यांची एकता करतोय, आणि जिथं भेद करायला नकोय तिथं भेद करतोय. तर हे सगळे काय आहेत, आपले विपरीत मान्यता आहेत. मग ह्यांचा उपाय आपण बघत होतो. आता पान नंबर आहे 90 मध्ये विपर्यय म्हणून मधल्या भागापासून सुरुवात आहे. विपर्यय भी 2 प्रकार का है, सहज और आहार्य. म्हणजे त्याच्यामध्ये आता वेगळ्या अपेक्षेने कुठले प्रकार आहेत. आता 3 बघितले आपण, तर ती स्वरूप किंवा कारण भेदाभेद ह्या अपेक्षेने बघितलं. आता त्याच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने हे विपर्यास कशा पद्धतीने उत्पन्न होत आहेत, तर त्यानुसार इथं त्याचे 2 प्रकार केलेले आहेत: सहज और आहार्य. काय सांगितलंय? सहज और आहार्य. म्हणजे जे आपोआप उत्पन्न होतं त्याला सहज म्हटलंय, आणि जे कुठल्या तरी उपदेश ऐकून झालेला आहे किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून झालेला आहे तर त्याला आहार्य म्हटलंय. सहज जो स्वतः अपनी भूल से अर्थात परोपदेश के बिना विपरीतता उत्पन्न होती है, त्याला सहज असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आता हे सहज आणि आहार्य हे 2 प्रकार जे सांगितले ना, तर मिथ्यात्वाचे 2 प्रकार आपण बघतो की नाही. कुठले कुठले आहेत? गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत मिथ्यात्व. हा, तर तेच आहे तिथं, फक्त तिथं नावं इथं वेगळी आलेली आहेत. मग आता अगृहीत मिथ्यात्व आपण आधी बघितलं होतं. आधी काळापासून आपण न शिकवता ते करत आलोय. म्हणजे छोटं बाळ आहे जन्मलेलं, परंपरेने जे करत होते त्याचा अर्थ नाही समजून घ्यायचं, नुसतं करायचं, त्याला मग अगृहीत. तसं म्हणा, किंवा जे आपल्याला जन्मताच असतं, म्हणजे तिथं वेगळं कुणी सांगायची गरज नाही, किंवा असं करायचं असतं त्याला मिथ्यात्व म्हणतात वगैरे, असं नाही. तर जन्मताच आपल्याला तिथं काय आहे, ती विपरीत बुद्धी आहे. मग हे अगृहीत मिथ्यात्व आपण 4 प्रकाराने समजू शकतो. 4 प्रकार कुठले आहेत की जिथं आहार, भय, मैथुन आणि परिग्रह ह्या संज्ञा आढळतात. 4 संज्ञा कुठल्या आहेत? आहार, भय, परिग्रह आणि आहार, भय, परिग्रह आणि मैथुन ह्या 4 काय आहेत तर संज्ञा. म्हणजे जन्मतःच त्या जीवाला ह्या 4 संज्ञा असतात. कुणाला? जिथं मिथ्यात्व आहे किंवा अगृहीत मिथ्यात्व आहे तिथं. सम्यक दृष्टीला ह्या संज्ञा नसतात, कारण तिथं मिथ्यात्वच नाही आहे. सम्यक्त्व असल्यामुळं ह्या तिथं 4 संज्ञा आढळत नाहीत. आता अगृहीत मिथ्यात्व म्हणजे ह्या संज्ञा. मग आता कसं आहे, जन्मलेलं बाळ आहे, त्या बाळाला शिकवावं लागतं का की खायचंय, कसं खायचं, किंवा अन्न खाल्ल्यानंतर पोट भरतं, किंवा मग त्या शरीरासाठी गरजेचं आहे? नाही आहे. तर त्याला तिथं काय आहे, जन्मलं की भूक लागलं की रडायची, तिथं ॲटोमॅटिक तिथं त्याला असे भाव असतात, किंवा काहीतरी गरज आहे एवढं ज्ञान असतं आणि ते तिथं रडतं. म्हणजे तिथं आहार संज्ञा आहे. किंवा भय संज्ञा, कसला तरी आवाज झाला, म्हणजे बाळाचंच नाही, आपल्या पण वैयक्तिक जीवनामध्ये पण आपण हे लावू शकतो की आपल्याला अन्नावर आपण जगतो, किंवा हे शरीर म्हणजे मीच आहे, हे शरीर म्हणजे माझ्यापासून वेगळं अस्तित्व आहे असं आपल्याला तिथं अजिबात वाटत नाही. म्हणजे हेच काय आहे, अगृहीत मिथ्यात्व आहे. मग ह्या शरीरासाठी किंवा ह्या शरीराला जपण्यासाठी ह्या 4 संज्ञांच्या द्वारे आपण काय करतो, त्याचं पोषण करतो किंवा त्याला सांभाळण्यासाठी प्रयत्न करतो. मग गरज आहे आहाराची, मग कुणाला गरज आहे, शरीराला का मला? तर तिथं वाटतंय मलाच गरज आहे.
मला त्याशिवाय मी जगणार नाही, म्हणजे आहारावर माझं जीवन आहे किंवा आहारामुळं मी जगतो ही मान्यता आहे, ही आहार संज्ञा. भय संज्ञा, काहीतरी होईल का, अघटित होईल का, कुणीतरी मला मारेल का, कुणीतरी मला त्रास देईल का, माझं काही नुकसान होईल का, म्हणजे ह्या परद्रव्यामध्ये सुद्धा आपलं काय आहे, ममत्व आहे. आणि त्यामुळं तिथं काय आहे, भीती आहे. आणि मग ह्या शरीरासाठी आपण परिग्रह गोळा करतोय. तिथं असं म्हणजे न शिकवताच त्या छोट्या बाळाला कळतं की नाही की आपली आई आपल्याला जवळ पाहिजे, किंवा त्याला पाहिजे तसं तिथं कपडे म्हणा किंवा अंथरूण त्याचं जिथं असेल तिथं त्याला कसं वाटतंय, बरं वाटतंय लगेच. त्याच्यापेक्षा वेगळं काही दिलं की ते लगेच रडायला सुरू करते. म्हणजे त्या परिग्रहामध्ये सुद्धा त्याची काय आहे, एकत्व बुद्धी आहे. आणि मैथून, मैथून म्हणजे सतत कोणीतरी जवळ असावं असं वाटतं, कोणीतरी माझं मला सांभाळून घेणारं किंवा माझी काळजी करणारं, माझी विचारपूस करणारं असं कोणीतरी असावं, असे भाव तिथं सतत असतात. म्हणून आपण कुठंतरी गेलो आणि आपल्याशी कोणी बोललं नाही, आपल्याला लगेच वाईट वाटतं. आपण कुठंतरी गेलो, आपल्याला विचारपूस केली नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते दिलं नाही, तर तिथं लगेच आपल्याला काय होतं, वाईट वाटतं. म्हणजे तिथं त्या समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपल्याला काय वाटतंय, तिथं त्यांनी आपल्यामध्ये आपलेपणा किंवा मला समजून घ्यावं, मला सोबत घ्यावं असे भाव आहेत. किंवा अजून काय आहे तर घरामध्ये सुद्धा एकटं असलं तर आपल्याला करमत नाही, 4 लोक असलं की कसं वाटतंय, बरं वाटतंय. म्हणजे ह्या सगळ्या वस्तूंमध्ये, ह्या सगळ्या परिग्रहामध्ये काय आहे, आपल्याला 2 मध्ये एकपणाचा भाव. मैथून म्हणजे काय तर 2 गोष्टी स्वतंत्र आहेत आणि त्या 2 गोष्टींना एकरूप मानण्यासाठी, त्या गोष्टीशिवाय माझं अस्तित्व नाही, ती गोष्ट मला सुखाला कारण आहे, अशा मान्यतेने तिथं 2 मध्ये एकपणाचा जो भाव आहे तर तो काय आहे, मैथून संज्ञा असं म्हटलं जातं. म्हणजे अशा ह्या 4 संज्ञांना काय करतोय हा गृहीत मिथ्यादृष्टी जीव, म्हणजे माझ्या म्हणून तिथं माझ्यासाठी किंवा ह्या शरीरामध्ये एकत्व केल्यामुळं ह्याच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टींचं तो पोषण करतोय. किंवा त्या गोष्टी असतील तर मला सुख आहे, त्या गोष्टी नसतील तर मी दुःखी, अशी सगळी त्याची मान्यता आहे. आणि ही मान्यता त्या जन्मलेल्या बाळापासून मोठ्यापर्यंत आहे. मग मोठं झाल्यावर तर एक वेळ लक्षात येईल, बाबा ज्ञान झालं की बाबा ह्याच्यामुळं आपली भूक भागली जाते किंवा पैसे असतील तर मला सगळं आणता येईल वगैरे, हे तर मोठं झाल्यावर आहे असं आपल्याला वाटतं. पण त्या जन्मलेल्या बाळाला किंवा तिर्यंच्या गतीमध्ये असलेल्या जीवांना सुद्धा ह्या 4 संज्ञा आहेत की नाही. कारण जोपर्यंत सम्यक दर्शन नाही तोपर्यंत नियमाने हे अगृहीत मिथ्यात्व असतंच. एक वेळ गृहीत मिथ्यात्व असेल पण आणि नसेल पण. लक्षात येते का, गृहीत मिथ्यात्व असेल पण किंवा नसेल पण अगृहीत मिथ्यात्व मात्र मिथ्यादृष्टी जीवाला जोपर्यंत सम्यक्त्व होत नाही तोपर्यंत नियमाने असतेच, असा नियम आहे. आता गृहीत मिथ्यात्व कशाला म्हटलंय मग, की जे दुसऱ्यांच्या वाचूया इथलं, आहार्य दूसरे के उपदेश से ग्रहण की गई विपरीतता यह श्रोत्रेंद्रिय के द्वारा होने वाले कुमति ज्ञान पूर्वक ग्रहण किया गया कुश्रुत ज्ञान है. म्हणजे दुसऱ्यांनी शिकवलं, दुसऱ्यांनी सांगितलं असं करायचं असतं, किंवा हे गुरु चांगले आहेत, हे देव चांगले आहेत, इथं गेलं की आपलं सगळं दुःख संकट नष्ट होणार आहे, आपला रोग नष्ट होणार आहे, आपल्याला ज्या पाहिजे त्या इच्छा आपल्या इथं गेलं की पूर्ण होणार आहेत, अशा मान्यतेचा उपदेश किंवा असा मान्यता होणारा उपदेश आपल्याला पराकडून मिळतो. आणि त्याद्वारे मग आपल्यामध्ये ही विपरीतता निर्माण होते. आणि ही विपरीतता आपल्याला कसं होते, मग त्याच्यासाठी इंद्रिय कुठलं सांगितलंय, ऐकून. पहिल्यांदा मुख्यतः कशाची आहे, कुणीतरी शिकवलं म्हणजे आपण कानाने ते ऐकलं आणि ते ग्रहण केलं. मग हे ग्रहण करताना तिथं आपला विवेक नाही आहे, की आपण तिथं ती गोष्ट तपासून बघत नाही आहे, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे का, खरंच असं असतं का, अशी परीक्षा न करता त्यांनी सांगितलंय, त्यांना अनुभव आलाय म्हणजे आहे असं आपण डोळ्यावर पट्टी बांधून काय करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजेच तसं आपलं ज्ञान होतं. आणि मग त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, कुमती ज्ञान आणि कुश्रुत ज्ञान. कारण श्रुतज्ञान होण्यापूर्वी नियमाने तिथं मतिज्ञान होतच असतं. मतिज्ञान पूर्वकच श्रुतज्ञान होतं, हे आपण बघितलेलं आहे. डायरेक्ट ऐकलं डायरेक्ट श्रुतज्ञान झालं असं होत नाही. म्हणून तिथं दोन्ही शब्द आलेत, की असा उपदेश आपण कर्णेंद्रियाच्या द्वारे ग्रहण करतो आणि मग तिथं जे ज्ञान होतं ते
कुमती ज्ञान आणि कुश्रुत ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग हे गृहीत मिथ्यात्व प्रत्येक काळामध्ये नसतं. म्हणजे आता असे अवसर पिढी आणि उत्सर पिढी अनंत काळामध्ये हे चालू आहे चक्र, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अवसर पिढी किंवा उत्सर पिढीमध्ये हे गृहीत मिथ्यात्व नसतं. मग हे गृहीत मिथ्यात्व कधी असतं, तर असा हुंडा अवसर पिढी काल असतो ना, तेव्हाच आहे. इतर काळामध्ये फक्त अगृहीत मिथ्यात्व आहे. म्हणून मगाशी म्हटलं अगृहीत मिथ्यात्व, मिथ्यादृष्टी जीवाला असतेच, पण गृहीत मिथ्यात्व असेल पण किंवा नसेल पण. दुसरी गोष्ट, हे मिथ्यात्व फक्त मनुष्यगतीमध्ये आहे. कुठं आहे हे मिथ्यात्व? मनुष्यगतीमध्ये हे मिथ्यात्व आहे असं म्हटलं जातं. मग आता हे गृहीत मिथ्यात्व म्हणजे काय आहे, की जे कुणीतरी आपल्याला सांगतं आणि तिथं आपण त्याचा विचार न करता, परीक्षा न करता ग्रहण करतो. मग ह्याच्यातून आपण काय शिकायचंय? आता आपल्याला कळतं की गृहीत मिथ्यात्व कशाला म्हटलंय, तर कुणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याला जे ज्ञान होतं आहे की नाही, किंवा आपल्याला तसे भाव होतात, त्या उपदेशाने आपल्याला पण ते बरोबर आहे तसं करावं असं वाटतं. मग हे समजून आपल्याला आता काय फायदा होऊ शकतो ह्याचा? करून फळ काय आहे ते बघायचं. हा, म्हणजे हे आपल्याला आता स्वतःच्या मनाला शिकवायचे, की जरी मला कुणी कुठली गोष्ट सांगितली किंवा एखाद्या गोष्टीला सगळेजण करतायत, तिथं सुद्धा आपण काय करतो, जातो आणि त्या गोष्टी बरोबर आहेत असं आपण तिथं स्वीकारतो, किंवा तसं करायला पाहिजे, सगळे करतात म्हणून मी केलं, किंवा सगळे करतात मी नाही केलं तर नावं ठेवतील, किंवा ते आता करतायत म्हणजे ते बरोबरच असेल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करतोय, ह्या गोष्टींना स्वतः पण करतोय, करायला पण लावतोय आणि अनुमोदना पण देतोय. मग देखादेखी क्रिया पण ह्या आपल्या जीवनामध्ये खूप व्हायला लागले, कारण हा पंचम काळ आहे. ह्या काळामध्ये काय आहे, तर सगळी घसरण आहे. म्हणजे धर्माची घसरण, ज्ञानाची घसरण, शक्तीची घसरण, किंवा आपल्या आयुष्याची, आपल्या बलाची, असं सगळं काय आहे तर कमी 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 होत चाललंय. आणि त्यामुळं तिथं काय आहे, जिथं गर्दी दिसते किंवा जे सगळं करतायत ते केलं जाते. मग तिथं परीक्षा करत नाही आपण. गाडी आणली, नवीन गाडी आणली की काय केलं जातं, नारळ फोडला जातो, त्याला उदबत्ती लावून पूजा करायची, तिथं काहीतरी ठेवायचं, फळ बीळ, पानं, हळद, कुंकू, तांदूळ, आणि तिथं म्हणजे अगदी त्याला काय पाया पडायचं, नारळ फोडायचा. म्हणजे विचार केला तर असं वाटतं जैन धर्मातली लोक कुठं चालली आहेत. म्हणजे अक्षरशः असं वाईट वाटतं की बाबा अरे काय चाललंय हे. म्हणजे ते गाडी म्हणजे देव आहे का? देव आहे का गाडी? म्हणजे समजा गाडी घरात आणली, तिची पूजा केली, मग ती आपल्याला जेव्हा काही आपल्या अडचणी असतील किंवा आपली संकटं असतील, आपल्या गरजा असतील, त्यावेळेस ती गाडी आपल्याला मदत करणार आहे का? उलट ती गाडी आली तर त्या गाडीसाठी आपण सेवेसाठी तत्पर आहोत. त्या गाडीची सेवा आपल्याला करायला लागते. ती गाडी कुठंतरी आपल्याला जायच्या वेळेस उपयोगी पडेल तसं मला म्हणायचं नाहीये, पण त्याच्यासाठी आपल्याला त्या गाडीचं किती करावं लागतं की नाही. मग हे आपण जे करतोय, हां ठीक आहे आता सगळे करतात मग मी नाही केलं तर लोक नावं ठेवतील, तिथं आपल्याला हा ठामपणा आला पाहिजे की ठीक आहे तुम्ही करताय, तुमचं सांगून जर बदलत नसेल तर मी ते करणार नाही. मग तिथं आपल्याला त्याच्यामध्ये काय वाटतं, मोठेपणा. ते करताना फोटो काढला किंवा ते काढावं, किंवा ते सगळे करतायत म्हणजे मी पण केलंच पाहिजे. मग तिथं आपल्याला दृढता का नाही आहे? ह्याच्यावरून कळतं की आपण कुठे आहोत. आपल्याला एवढा उत्कृष्ट धर्म मिळालाय, मग त्या धर्माचं आपण काय तत्व स्वीकारतोय, त्या धर्मानुसार आपलं काय आचरण आहे का, हा विचार नाही आहे. आणि खरंच विचार करा, मी म्हणते म्हणून नाही, आता आपण हेच बघतोय की जी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते किंवा जी गोष्ट आपल्या संयोगामध्ये होते त्याच्याबद्दल परीक्षा करता आली पाहिजे. सगळे करतात, भले 100 मधले 99 लोक करत असतील आणि ते जर परीक्षा न करता करतायत, आणि जर मला परीक्षा करायची असते हे कळलं आणि परीक्षा केल्यानंतर ते चुकीचं करतायत हे कळलं, तर त्यांच्यापेक्षा वेगळं राहण्याचं माझ्यामध्ये धाडस आलं पाहिजे. कळतंय का? सगळे 99 लोकांनी केले, मी एकट्याने नाही केलं तर ते चुकीचं वाटेल असं आत्ता दिसेल चित्र, किंवा ती 99 लोक आपल्याला नावं ठेवतील. ते नावं ठेवली तर ठेवली, इथंपर्यंत आपली दृढता असणं गरजेचं आहे. पण ती आपल्याला पैसा देणार नाही, ती गाडी आपली संकट दूर करणार नाही, आपलं संरक्षण करणार नाही. कुठल्याही गोष्टीने त्या गाडीमध्ये देवपणा नाही आहे. आणि आपण पूजा कुणाची करतोय तिथं? म्हणजे तिथं नारळ फोडणं किंवा उदबत्ती लावणं, हार तुरे घालणं, हे काय आहे? त्याची पूजा करणंच आहे की नाही.
पूजा म्हणूनच करतोय की नाही आपण, गाडीची पूजा केली असं म्हणतो पण आपण, पण तिथं ते देव आहेत का? मग ह्याच्यासाठी आपल्याला खरे देव कुठले आहेत, किंवा खरे देव सोडून बाकीचं जे जे आहे ते देव आहेत का, हे आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे. काय स्वागत काय करायचं, म्हणजे तिथं स्वागत करण्यासाठी आपण एवढी मोठी वस्तू, मग हे पूजा करतो कुठल्या अपेक्षेने करतो, ती अपेक्षा काय आहे तिथं पूजा करतो, मग पूजा कुणाची करायची असते? पूजा म्हणजे कसं, पूजा केली म्हणून ते निर्विघ्न राहणार आहे का? देवशास्त्र गुरूंची किंवा वितराग देवाची पूजा केल्यानंतर ते निर्विघ्न राहणार आहे? ह्या दोन गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. घराची करताना मग ते अलाव आहे का? मग वास्तुशांती म्हणजे त्या वास्तूला आपण काहीतरी पुढे अडचणी येऊ नयेत किंवा सगळं आपलं सुरळीत तिथं चालावं, ह्या अपेक्षेने जर आपण करत असेल तर ती वास्तुशांती नाही. हे हेतू आहे तिथं. नाहीतर ते होम हवन केलं किंवा अजून माझ्या ह्या घरामध्ये सगळं सुरक्षित सगळं राहावं किंवा माझी आता भरभराट व्हावी, असं सगळ्या गोष्टींनी जर आपण तिथं करत असेल तर ती पूर्ण चुकीचं आहे. तिथं अगदी ती जागा घेण्यापासून बांधकाम पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या पद्धतीने आपण चुकलोय, कृतीच्या द्वारे, वचनाच्या द्वारे किंवा मनाच्या द्वारे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तिथं बांधकाम करताना त्या इंजिनियरशी आपले क्लॅशेस होतात किंवा ते कामगारांचं आपलं काहीतरी तुम्ही होतं, किंवा तिथं आपल्या मनामध्ये असं टेन्शन असतं की किती पैसे घालायचे, पैसे कुठून आणायचे, कितीतरी पद्धतीने आपण तिथं मनाच्या द्वारे पण काय झालेलं आहोत, चुकलेलं आहोत. आणि हे जे कषाय आपल्याकडून झालेले आहेत त्या कषायांच्या द्वारे किती मोठा कर्मबंध झालाय. आत्ता आपल्याला काही दिसत नाही ना, आपण खूप इझिली घेतोय, खूप सहज घेतोय, पण जेव्हा ते बांधलेलं कर्म उदयाला येईल ना, तेव्हा अक्षरशः आपल्याला हाय हाय करावी लागेल. हाय हाय म्हणजे कधी म्हणतो आपण, जेव्हा अतिदुःख असतं. म्हणजे आम्हांचे तर हे शब्द नेहमी आठवतात की आत्ता करताना मजा वाटते, पण भोगताना आपण तेव्हा हाय हाय करतो. मग तसंच आहे आत्ता. सगळ्यांनी होम केला, आम्ही पण करणार. सगळ्यांनी असं केलं, मग ते तसं करतात ना, मग कितीतरी गोष्टी अशा चुकीच्या आपल्या धर्मामध्ये यायला लागलेल्या आहेत. आता परवा एक मी ग्रुपवर मेसेज टाकला होता, वाचला असेल सगळ्यांनी, की आता हे चातुर्मास स्थापनेसाठी वगैरे जे जे काही केलं जातं, काल कोणीतरी मला सांगितलं की अशी टोपल्यानी फुलं ओतली महाराजांच्या डोक्यावर, अशी टोपल्यानी फुलं ओतली. आता एक विचार करा, एक छोटीशी गोष्ट आहे, आपल्याला वाटतं फुलं तर टाकली, काय झालं, त्याच्यामध्ये काय आहे? एका एका फुलामध्ये आपल्या डोळ्यांना दिसणारे पण छोटे छोटे जीव दिसत आहेत, न दिसणारे तर किती असतील ते आपल्याला समजणार नाही. अशी फुलं त्या महाराजांच्या डोक्यावर टाकली. ती फुलातले जीव त्यांच्या अंगावर पण गेले असतील, खाली पडल्यानंतर त्या फुलांना कितीतरी लोकांनी तुडवलं असेल की नाही? अरे फुल आहे म्हणून बाजूने गेला असेल का कोण? कुणाला पडले, त्याच्या जीव आहेत हा विचारच नाही कुणाला. आणि मग तिथं काय झाली, हिंसा झाली. मग धर्म केला का तिथं हिंसा केली? काय केलं आपण? म्हणजे धर्मामध्ये आपण कशासाठी जातो? 5 पापांपासून आपल्याला विरक्त व्हायचे, किंवा आजपर्यंत जी 5 पापं आपल्याकडून झाली आहेत त्याच्यापासून आपल्याला मुक्त व्हायचे, ते दोष आपले सगळे काय करायचेत, नष्ट करायचेत. मग धर्माच्या ठिकाणी जाऊन पण आपण देखादेखी करतोय. सगळ्यांनी एक पाटी आणली का आम्ही 10 पाट्या टाकणार, म्हणजे तिथं परत काय झालं, ईर्ष्या मत्सर झाला. हे म्हणजे मान कशाय झाला, कुणी ऐकलं नाही तर क्रोध कशाय झाला, परत तिथं माझं कौतुक झालं त्याच्यामध्ये आनंद मानला, लोभ कशाय झाला, परत तिथं कुठंतरी काहीतरी मायाचारी, म्हणजे पाप करायचं सोडून, म्हणजे पाप करायचं सोडण्यासाठी जिथं गेलोय तिथं आणखीन आपण पापच केलं. त्यामुळे ज्या क्रिया आपण करतोय ना, त्या क्रिया करत असताना त्या क्रियाच्या मागं हेतू काय आहे, आपला हेतू काय आहे, हा हेतू बघायला पाहिजे. आणि मग खूप जणांनी सांगितलं तरी पण आपल्याला जर योग्य कळत असेल, एकतर ती गोष्ट आपण करायची नाही. समजा आपण ती गोष्ट टाळू शकलो नाही तर आपण त्या गोष्टीपासून अलिप्त राहू शकतो. म्हणजे ते तुम्ही विचार करा बरं का, जे मला वाटतंय किंवा जे म्हणजे विचार करून, परीक्षा करून जे वाटलं ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला ते मेसेज वाचल्यावर पण वाईट वाटलेलं. म्हटलं किती जीवांची हिंसा झाली असेल, किंवा ते बँड बाजा वगैरे, किंवा अजून काय ते बोली वगैरे, ह्याच्यातून काय आहे, मान कशा आहे की नाही? आता मी समजा 1 लाख रुपये बोलले, त्याच्यानंतर दुसऱ्याने काय केलं, त्यांनी 1 लाख बोलले का मी 1.25 लाख, मग परत मी 1.5 लाख, असं करताना तिथं नक्की काय चाललंय? असं म्हटलं जातं की तिथं धर्मासाठी ह्या पैशांची गरज आहे, किंवा धर्माच्या आली होती की बातमी, 16 करोड, 16 लाख, 16,000, 1600, 16 काय 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 काय, म्हणजे कशाला महत्व आहे? आणि आपल्याला वाटतं अरे वा, एवढा मोठा चढावा गेला, एवढा मोठा चढावा गेला. काय त्याच्या मागं भावना आहे माहिती आहे का आपल्याला?
जर द्यायचं असेल तर गुप्तदान द्यायला सांगितलंय. दानामध्ये जे जे काही आपल्याला दान स्थापना म्हणजे कसं आहे माहिती का, की 4 महिने ह्या साधू लोकांचा विहार होत नाही. का होत नाही? तर सगळीकडे पावसामुळे आलेलं गवत, तिथं सगळे जीवजंतू चिखलामध्ये असतील, त्या गवतामध्ये असतील, मग सगळीकडे असं सगळं तुडवून त्या जीवांची हिंसा होणार. मग ही हिंसा टाळण्यासाठी बरोबर हे 4 महिने पावसाचे तिथं काय आहेत, त्यांना एक ठिकाणी राहायला सांगितले. नाहीतर एक ठिकाणी राहायला त्यांना परवानगी नाही आहे साधू लोकांना. पण ह्या 4 महिन्यामध्ये जी काही हिंसा होणार आहे त्या हिंसेपासून बचाव होण्यासाठी फक्त हा एक हे आहे. काय आहे तर चातुर्मास स्थापना. तर माताजींची चातुर्मास स्थापना आम्ही खूप वेळा बघितलेली. काय असायचं तिथं, एक साधं देवशास्त्र गुरूंचं म्हणजे गुरूंची पूजा, आणि पूजा झाल्यानंतर त्यांचे जे काही भक्त्या असतील ते नियम वगैरे घेतात ना, आता 4 महिने आम्ही ह्या क्षेत्राच्या बाहेर जाणार नाही असं दिशाबंधन असतं. आणि मग ते झाल्यानंतर त्यांच्या भक्त्या वगैरे झाल्यानंतर त्यांचं एक प्रवचन झालं, चातुर्मास स्थापना झाली. ना तिथं कलश आहे, ना त्याच्यावर नारळ आहे, काही नाही असलं. एक साधं, आणि ते इतकं छान वाटतं ना. तिथं परिणामांची विशुद्धी आहे, तिथं कुठली हिंसा नाही आहे. पण आता सगळं काय झालंय माहिती का, चातुर्मास स्थापना मग नटून जायचं सगळ्यांनी, दागदागिने घालून जायचे. म्हणजे एकाकडं बघितलं की असं वाटणार, अरे आपली साधी साडी साधी आहे का, तिने दागिने घातलेत, आपण घातले नाहीत, आपल्याला कोण नावं ठेवल का. कितीतरी विचार असतात, हे तर अगदी मोजके झाले. प्रति समयाला आपल्या मनामध्ये जे जे विचार आहेत ते सगळे विचार मग ह्या परिग्रहाला धरून तिथं होतात. मग तिथं जाऊन आपण कशाय केले का, तिथं वितरागतेकडे आपलं लक्ष आहे. चातुर्मास स्थापना मुनींनी केली, मग तसं आपण पण. आणि तिथं हे तर बाहेरून स्थापना म्हटली गेली, तर खरी स्थापना काय सांगायच्या अम्मा, की स्वतःचा उपयोग स्वतःच्या आत्म्यामध्ये ठेवला, ही खरी स्थापना झाली. म्हणजे आपला उपयोग बाहेर भटकतोय 5 इंद्रियांमध्ये, परिग्रहामध्ये, शरीरामध्ये, भोगामध्ये. मग हा सगळा भटकणारा जो उपयोग आहे तर तो कुठे ठेवायचा आहे, स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये ठेवायचा आहे. जास्तीत जास्त त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा चातुर्मास वगैरे आहे असं सांगायचं. आपण नाही काय म्हणू शकत, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आम्ही आम्हांकडं जे शिकलोय ना, ते आताचं कसं चाललंय माहिती का, आम्ही कशाला विरोध करू. पण ते विरोध न केल्यामुळं तिथं चुकीची सगळीकडं म्हणजे गैरसमज किंवा धर्माचे जे काही तत्व आहेत त्याला सगळा विरोध निर्माण होतोय, किंवा त्याच्या विरोधी हे सगळ्या गोष्टी घडतायत. त्यामुळं तिथं म्हणजे आता साधू लोक पण असं अजून एक अभिषेक करा. तिने नियम घेतलाय, ती अभिषेक करत नाही. ती म्हणली मी अभिषेक करत नाही, म्हणले मला पाप लागेल, तुम्ही अभिषेक करा. आता ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? काही अर्थ आहे का? किती पाप. म्हणजे स्वतः तर बांधलं पण तिथनं हल्लेच नाही घ्या कलश, ह्यांना कलश द्या, ह्यांना अभिषेक करू द्या. म्हणजे हे खूप चुकीचं आहे. आणि मी परवा सुरत माताजींच्या गेले होते चातुर्मासाला, तू सांगितलं तसं सेम होतं. तसंच आहे. सगळ्या भक्त्या मांडल्या, भक्त्या म्हणून झाल्या की एक वीरसागर महाराजांचं पूजन झालं, ते झालं की जितूबाईंचं प्रवचन झालं. मग म्हणले ज्यांना कोणाला नियम घ्यायचे त्यांनी घ्या. किती छान तिथं. आणि म्हणजे आपले परिणाम सुद्धा ना मग तसे होतात. आपण पण काहीतरी त्याग करायला पाहिजे, आपण पण ह्याच्यापासून विरक्त व्हायला पाहिजे, आपल्याकडून पण 4 महिने कमीत कमी हिंसा कशी होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला ऑटोमॅटिक होतात, म्हणजे असं करावं पण लागत नाही. पण बाहेरच्या हे नटात म्हणजे काय थाटमाट सगळा दिखावा आहे हे सगळा. हे आपल्याला आता लक्षात यायला पाहिजे की आपण जेव्हा तत्व समजून घेतोय तेव्हा आपण कुठं आहोत. आपण स्वतःची परीक्षा करायची आहे, स्वतःला आपल्याला स्थिर करायचंय की अशा ह्या सगळीकडे आजूबाजूला हेच खूप आहे, आणि त्याच्यातून आपल्या स्वतःला कसं बचावायचंय. नाहीतर आपण पण तिथं गेलो तर मग आपल्याला शिकून तरी काय उपयोग आहे. आपलं तत्व जर आपल्याला नुसतं ज्ञान झालं तर त्याचा काही उपयोग नाही आहे. ज्ञान झाल्यानंतर तसं श्रद्धान पाहिजे आणि त्यानुसार तसं आपल्याकडून आचरण झालं पाहिजे. नाहीतर ते ज्ञान मग मिथ्या ज्ञानच म्हटलं जाईल. काय करतात नंतर काढून ठेवत असतील, मला पण माहित नाही एवढं. पण हे आता अलीकडे सुरू झाले वगैरे हे काहीतरी धर्मासाठी. मग ते कुठंतरी बांधकामं करायचे, मग ते बांधकामध्ये त्याच्यामध्ये पण ते महाराज लोक लक्ष घालतात, हे असं करा, ते तसं करा, इथं हे पाहिजे, हे असं का झालंय. म्हणजे तिथं त्यांच्याकडून पण परत रागद्वेष केले जातात. जे सोडलंय त्यांनी, ज्यातून बाहेर पडण्यासाठी दीक्षा घेतली, दीक्षा घेतल्यानंतर पण परत तेच होतंय. आपल्याला कुणालाही नावं ठेवायचे नाही आहेत. आपल्याला
फक्त एवढं समजून घ्यायचं की योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, आणि त्यामध्ये मग मला करण्यायोग्य काय आहे हे त्याच्यातून आपण शिकून त्याच्यामध्ये आपल्याला स्थिर व्हायचे. नाहीतर आपण जर त्यांच्याबद्दल नावं ठेवत बसलो, त्यांची निंदा करत बसलो, तर मग आपण पण द्वेषच करतोय. मग ह्या राग आणि द्वेषातून आपल्याला मुक्त व्हायचंय. फक्त हे समजून का घ्यायचे, बाबा ही क्रिया चुकीची आहे, ही क्रिया जर मी केली तर त्याचं फळ मला पण पुढं भोगावं लागणार आहे. जे करते त्यांना तर भोगावं लागणार आहे, हे नक्कीच आहे. पण मी जर त्याच्यामध्ये भाग घेतला किंवा मी जर त्या गोष्टीला अनुमोदना दिली तर मग मला तत्व कळून काय उपयोग आहे. मी पण परत त्यांच्यासारखंच कर्मबंध करणार आहे, मी परत त्यांच्यासारखंच दुःखी होणार आहे. मग ते खड्ड्यात पडले तर आपल्याला पडावं लागणार आहे का नाही. आत्ता आपण एवढं बघतोय की ते करतायत, चला करूया, नावं ठेवतील, म्हणजे असल्या बाकीच्या गोष्टींना आपण महत्त्व देतो. पण जी योग्य गोष्ट आहे, जे तत्व योग्य आहे, त्याच्याशी आपण ठाम राहत नाही. आणि ते ठाम राहणं आत्ता आपल्याला शिकायचं आहे. नाहीतर मग हे सगळं ना वाहवत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पण वाहून जाणार. म्हणून मग त्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, आता मिक्सर वगैरे आला तरी काय काय लोकांना त्याचं पूर्वी अप्रूप वाटायचं, त्याची पण पूजा केली जायची. म्हणजे ते देव आहेत का. पूजा कुणाची करायची आहे. एक वीतराग, सर्वज्ञ आणि हितोपदेशी जे आहेत ते सोडून बाकीचं कोणीही इथं पूजन करण्यायोग्य नाही. किंवा त्या मार्गावर असलेले गुरु किंवा मुनी, आर्यिका वगैरे, हे क्षुल्लिका, म्हणजे हे सोडून बाकी कोणीही पूजनीय नाही. ह्याच्याबद्दल आपण ठाम असलं पाहिजे. लक्षात येते का. मग ह्या तर सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत. आता वटपौर्णिमा पण झाली परवा. त्या वटपौर्णिमेला पूजा करतात. का पूजा करतात, का पूजा करतात. त्यातून काय काय गोष्टी सिद्ध झाल्या. एकतर संसार संपला नाही पाहिजे, परत संसारामध्ये हा नवरा पाहिजे, म्हणजे सगळं परत जे काही क्रमाने जे होणार आहे त्या सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायची तयारी आहे. म्हणजे आपण काय मागतोय, काय आपलं स्वतःचं दुःख मागतोय. स्त्री जन्म पण पाहिजेच. हा, म्हणजे स्त्री म्हणजे किती आपल्याला एकतर असं म्हणजे सगळ्याच दृष्टीने बंधन असतं, किंवा तिथं एक प्रकारचं प्रतिकूलता आहे, किंवा एक जास्त जबाबदाऱ्या, किंवा तिथं असं स्वातंत्र्य नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टी आपणच मागतोय. म्हणजे हे सगळं विचार केल्यानंतर आपल्याला पटतं. मग आपण ह्या वटाला पूजा करत नाही, पण आपण असं बाकीच्या, आता पृथ्वीकायिक जीवाचीच पूजा झाली ना, गाडीची पूजा झाली, म्हणजे कशाची पूजा आहे. पृथ्वीकायिक आहे, एकेंद्रिय आहे. त्या वटाचं झाड पण काय आहे, एकेंद्रियच आहे. किंवा हे आता जे काही आपण वस्तूचं पूजा करतोय ते सुद्धा काय आहे, एकेंद्रियच आहे. आपण आहोत 5 इंद्रियवाले जीव. मग आपण 5 इंद्रियामध्ये उत्कृष्ट पुण्याच्या द्वारे आलेलो आहोत. त्याच्यात जैन धर्मामध्ये आलोय आणि आपल्याला तत्वज्ञान काय आहे, आपल्याला खरे देवशास्त्रगुरू यांचं सानिध्य मिळाले, तरी सुद्धा आपण त्या एकेंद्रियाची पूजा करतो. ते एकेंद्रिय आपल्याला सुख देणार आहे का, आपलं जे कर्म आपण बांधलेलं आहे त्याच्या उदयामध्ये आपल्याला सुख मिळणार आहे. कुठली गोष्ट आहे. गाडी आली म्हणून आपण त्या गाडीची पूजा करायच्या ऐवजी घरामध्ये एक वितराग देवशास्त्र गुरूंची पूजा केली आणि तिथं हे म्हणलं की बाबा त्या परिग्रहामध्ये मला किती आनंद वाटतोय. गाडी आली म्हणजे आनंदाचं कारण आहे असं वाटलं की नाही, वाटतं की नाही. एक मी सर्वसाधारण सगळ्यांना विचारते, गाडी नाही, आमच्याकडे गाडी नव्हती आणि आता गाडी आली. मग गाडी आली म्हटल्यानंतर ते गाडी माझ्या आनंदाचं कारण आहे असं मानलं की नाही आपण, मानलं का. सुख येणार आहे का सुख आपल्यामध्ये आहे. गाडीमध्ये सुख आहे का आपल्यामध्ये आहे. कुठं आहे सुख, आपल्यामध्ये. जीवामध्ये सुख नावाचा गुण आहे. असं असताना आपण त्या गाडीमध्ये सुख मानतोय, ती आली म्हणून आनंद मानतोय. हीच आपली मिथ्या मान्यता आहे, हेच मिथ्यात्व आहे, हेच विपरीतता आहे. मग माझं सुख माझ्यामध्ये असताना कर्माच्या उदयामध्ये आली गाडी आपल्या घरात, त्याला माझा निषेध नाहीये. माझा निषेध काय, मला निषेध कशाचा वाटतोय की त्याच्या पाठीमागं आपली भूमिका जी आहे ती भूमिका आपली चुकीची आहे. ती भूमिका आपल्याला आत्ता नाही, आत्ता कर्म बांधून पुढे दुःख देणार आहे. लक्षात येते का. म्हणून त्याच्यामध्ये आनंद मानतो आपण, ह्या शरीरामध्ये आनंद मानतो, शरीराच्या ह्या इंद्रियामध्ये किंवा इंद्रियांच्या विषयामध्ये आपण आनंद मानतो. तर ही गोष्ट काय आहे, आपल्या दुःखाला कारण आहे. हे आत्ता आपल्याला कळत नाहीये. आता आपल्याला समोर जे दिसतंय ना तेच बरोबर वाटतंय, किंवा त्याचाच ते पायंडा पडलाय. परंपरेने सगळे करतायत ना, मग ते केलं तसं मी पण करणार, त्यात काय चूक आहे. पण पुढं जाऊन ते खड्ड्यात पडणार आहेत हे आत्ता आपल्याला माहीत नाहीये. मग ते खड्ड्यात पडणार आहे, त्यांच्या मार्गाने आपण गेलो तर आपण पण खड्ड्यात पडणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. मग पूजा कुणाची करायची, खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र, हे 3 सोडून ह्या जगामध्ये पूजनीय कोणीही नाही. आणि मग हे सोडून आपल्याला आजूबाजूला पण बाकी देवी देवता दिसतात,
दिसतात की नाही? बाकीच्या जे देवी देवता दिसतात तर ते सुद्धा आता देव 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 म्हणून म्हणतात, किंवा सगळेजण काय म्हणतात अलीकडे, सर्वांमध्ये समताभाव असणं किती चांगलं आहे. मग आम्ही सगळ्या देवांना समान समजतो. हां, बरोबर आहे का? समान समजणं हे हां, सर्व धर्म समभाव असं म्हणलं जातं. आणि मग ऐकणाऱ्याला पण काय वाटतं, त्याचे विचार किती छान आहेत. पण जर तत्वदृष्टीने बघितलं तर तिथं खरे देव कसे आहेत? वितरागी आहेत. सगळ्या दोषांचा तिथं नाश झालेला आहे. त्यांच्याकडे शत्रू मित्र हे कुठली भानगडच नाही आहे. जेवढे जगामध्ये जीव आहेत ते सगळे कसे आहेत? समान आहेत असं तिथं मांडतात. आणि हे रागीद्वेषी देवांचं कसं आहे? मुळात ते परिग्रहाने सहित आहेत. त्यांच्याकडे कुठल्या सगळे 18चे 18 दोष आहेत की नाही? त्यांना स्वतःचा आत्मा सुखाचं कारण आहे ही पण गोष्ट माहीत नाही आहे. शस्त्रधारी आहेत बरेचसे, शस्त्रधारी आहेत, स्त्रीधारी आहेत, बाकीचं धन वगैरे गोळा त्या मार्गातनं उलट ते गोळा करतायत. त्या वेशाला धारण करून ते काय करतायत? धन संपत्ती किंवा जमीन जुमला हे गाडी हे सगळं काय करतायत? तिथं गोळा करतायत. आणि आपण काय करतो? त्यांची पूजा करतो आणि असं मानतो की ते माझं संकट दूर करणार आहेत. आता आपल्याला हे तर कळले, आपल्याला जे जे काही सुख किंवा दुःख मिळते कोणामुळे मिळतंय? कोणामुळं आहे? आपणच जे पूर्वी केलेलं, हां, आपणच जे पूर्वी कर्म करून ठेवलेलं आहे त्या कर्मामुळं आपण तिथं काय आहोत? सुखी किंवा दुःखी मानतोय. खरं तर ते सुद्धा सुखाचं किंवा दुःखाचं कारण नाही आहे. पण त्याच्या पण म्हणजे आता आपण परद्रव्याकडून, म्हणजे त्या गुरूंनी मला माझ्या सगळ्या संकटातून दूर केलं किंवा मला सगळं धनसंपत्ती मिळवून दिली किंवा द्यावी ह्या अपेक्षेने करतोय. ते देऊ शकतील का आपल्याला? आपलं जर कर्म तसं नसेल तर ते देऊ शकतील का? पण योगायोगाने कधी काय होतं, आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्याच वेळेस आपल्या पुण्याचा उदय आला आणि आपली इच्छा जे काही आपल्या मनामध्ये होती ती पूर्ण झाली किंवा आपलं संकट दूर झालं. मग त्यावेळेस आपल्याला काय वाटणार? मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझं हे संकट दूर केलं. मग तेच दूर करत असतील तर त्यांनी आपली सगळी संकटं दूर करावी. तेच दूर करत असतील तर सगळ्या जीवांची संकटं त्यांनी दूर करावी. असं दिसतं का? त्यांच्याकडे येणारे सगळे भक्त सगळे समान रूपाने सुखी होत आहेत का? नाहीये. जे काही होतंय ना ते आपल्या आपल्या कर्माच्या उदयात होतंय, म्हणून तसं तिथं ते काही करू शकत नाहीत. हे आपलं तत्वज्ञान समजून आपल्या लक्षात आलं पाहिजे. तुमचा विनय भक्ती ह्या अपेक्षेने तिथं काही ते चूक नाही असं मला वाटतंय. कारण वेगळी आपली, पण ही गुरु पूजा ते सगळे इतर ह्याच्यात करतात ना. हा 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 ते वीर शासन जयंती लगेच दुसऱ्या दिवशी आहे, ती कोणी करत नाही असं म्हणले. हा, बरोबर आहे की ते खरं. ह्याला तुम्ही बघा म्हणले काढून, कुठं शास्त्रात नाही मिळले आपले. हा 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 तेच ह्या सगळ्या पद्धती आता सुरू झालेल्या आहेत. म्हणजे पूर्वी असं कुठं कलश ठेवलेला आठवते? लहानपणापासून असं मी तर कधीच नव्हतं बघितलं. आता अलीकडे हे सुरू झालंय की आता ते कलश ठेवतात. ते पण मग कसा? अगदी त्याला खडे लावलेला, सुंदर पाहिजे, मोठा पाहिजे, किंवा अजून त्याचं काय ते ठराविक ठिकाणी स्थापना केल्यानंतर 4 महिने हलवायचा नाही. असल्या सगळ्या ह्या काहीतरी म्हणजे त्याच्या मागं गोष्टी सुरू झाल्यात. आपली स्थापना करते ती वेगळं, गुरुच म्हणजे शुभेच्छा देते कुठं काय करते. हा, ते चुकीचं. बरोबर आहे. हा ती स्थापना आपली आपल्या असतेच. हा, नाही ते बरोबर आहे. मी म्हटलं एक कलशाचं उदाहरण, म्हणजे कळश कुठं होता आधी असं. हा, ठीक आहे. तर असं हे गृहीत आणि अगृहीत मिथ्यात्व हे पण काय आहे? एक विपरीतताच आहे. आता एक शंका विचारली आहे. दया धर्म के जानने वाले जीवों के भले ही आत्मा की पहचान न हो, तथापि उन्हें दया धर्म की श्रद्धा तो होती ही है, तब फिर उनके ज्ञान को अज्ञान मिथ्या ज्ञान कैसे माना जा सकता है? काय प्रश्न आहे? लक्षात आला का? दया धर्म के जानने वाले जीवों के, म्हणजे काही जीव असे दिसत आहेत आपल्याला आपल्या संयोगामध्ये की जे खूप करुणाधारी आहेत किंवा अगदी कुठं गरज आहे तिथं मदत करतील किंवा दया करतील जीवांवर. मग तिथं काय प्रश्न आहे? अशा जीवांना भलेही आत्मा की पहचान न हो, म्हणजे स्वतःच्या आत्म्याला जाणत नाही आहेत, म्हणजे शरीर वेगळं आहे, जीव वेगळा आहे, हे काहीही तिथं ज्ञान नाही आहे. तथापि उन्हें दया धर्म की श्रद्धा तो होती ही है, म्हणजे दया करायला पाहिजे किंवा दया हा एक धर्मच आहे अशी त्यांची मान्यता आहे, श्रद्धा आहे. तब फिर उनके ज्ञान को अज्ञान मिथ्या ज्ञान कैसे माना जा सकता है? मग अशा जीवांना जे ज्ञान आहे मग त्या ज्ञानाला मिथ्या ज्ञान का म्हटलंय, अज्ञान का म्हटलंय, असं तिथं प्रश्न आहे. समाधान.
दया धर्म के ज्ञाताओं में भी आप्त, आगम और पदार्थ नवतत्वों की यथार्थ श्रद्धा से रहित जो जीव है, उनके दया धर्म आदि में यथार्थ श्रद्धा होने का विरोध है. काय सांगितलं? मग असं बाहेरून किती पण दया धारण केलेले किंवा दयाचं पालन करणारे दिसतील, पण जोपर्यंत आप्त म्हणजे कोण? आप्त कुणाला म्हटलंय प्राजक्ता? फक्त अरिहंत भगवान किंवा जे उपदेश देतात ते काय आहेत? आपले आप्त आहेत. मग आप्त, आगम म्हणजे जिनवाणी आणि पदार्थ म्हणजे हे 7 तत्व किंवा 9 पदार्थ, ह्या सगळ्यांचं ज्ञान, ह्यांचं स्वरूप काय आहे, खरे देव कोण आहेत, खरी जिनवाणी कशाला म्हटलेलं आहे, किंवा हे 7 तत्वांचं स्वरूप काय आहे, ह्याचं ज्ञान आणि त्याबरोबर यथार्थ श्रद्धान जर नसेल तर त्या जीवाला त्यांनी कितीही दयापालन केली तरी सुद्धा तिथं सम्यक ज्ञान नाही, असं तिथं सांगितले. म्हणजे तिथं सम्यक ज्ञान आहे असं म्हणण्याला काय आहे तर विरोध आहे असं सांगितले. म्हणजे मुळामध्ये आपल्याला खरे देवशास्त्र गुरु हे सगळं ह्याचं ज्ञान आणि त्यांनी सांगितलेले जे 7 तत्व आहेत त्याचं ज्ञान, कसं ज्ञान? यथार्थ. म्हणजे 7 तत्वाची पण विपरीतता आहे की नाही? आपण काय करतोय? जीव, अजीव, आश्रव, बंध, ह्याच्या जे 7 तत्व आहेत त्याच्याबद्दल आपली मान्यता कशी आहे? उलटीच आहे. त्यांचं स्वरूप जसं आहे तसं आपल्याला म्हणजे जाणलं जात नाहीये किंवा तसं श्रद्धान नाहीये. त्यामुळं त्याचं यथार्थ श्रद्धान पाहिजे. म्हणजे 7 तत्व माहिती आहेत, कशा त्याची व्याख्या काय माहिती आहे, हे पाठ आहे, म्हणजे ज्ञान तर आहे, पण जसं आहे तसं ज्ञान नाहीये आणि तसं श्रद्धा नाहीये. त्यामुळं तिथं काय आहे तर यथार्थ श्रद्धा होने का विरोध है, इसलिए उनका ज्ञान अज्ञान ही है. जोपर्यंत आपली श्रद्धा सम्यक होत नाही तोपर्यंत असलेलं ज्ञान आणि चारित्र्य हे सगळं काय आहे? मिथ्याच म्हटलं जातं. आणि ज्या क्षणी आपलं श्रद्धान सम्यक होणार आहे त्यावेळेस तिथं असलेलं ज्ञान आणि तिथं असलेलं चारित्र्य हे पण कसं म्हटलं जाणार आहे? सम्यक म्हटलं जाणार आहे. मग इथं श्रद्धान जर चुकीचं असेल तर तिथं असलेलं ज्ञान काय आहे? मिथ्या ज्ञान आहे किंवा अज्ञान ही है. ज्ञान का जो कार्य होना चाहिए वह न हो तो वहाँ ज्ञान को अज्ञान मानने का व्यवहार लोक में भी प्रसिद्ध है. परत वाचते. ज्ञान का जो कार्य होना चाहिए, ज्ञानाचं कार्य कुठलं व्हायला पाहिजे? जर सम्यक ज्ञान असेल तर तिथं कार्य कुठलं व्हायला पाहिजे? जाणणे. हा, म्हणजे आपल्याला ह्या 7 तत्वांचं संपूर्ण जसं आहे तसं ज्ञान असेल, मग त्या ज्ञानाच्या द्वारे ज्या ज्या क्रिया केल्या जातील तर त्या क्रिया कशा असणार आहेत? सम्यक असणार आहेत. ज्ञान का जो कार्य होना चाहिए वह न हो तो वहाँ ज्ञान को अज्ञान मानने का व्यवहार लोक में भी प्रसिद्ध है. म्हणजे आता एखादा काय आहे, खूप ज्ञानी पंडित आहे, म्हणजे ते उदाहरण सांगितलं जातं ना की एक पंडित होते आणि ते रोज प्रवचन करायचे, म्हणजे इतर लोकांचं आहे, आणि मग सगळेजण तिथं प्रवचनाला जायचे, त्यांची बायको पण जायची. मग प्रवचनात त्यांनी काय सांगितलं की वांगी खाणं अभक्ष आहे किंवा काहीतरी वांग्याचं सांगितलं त्यांनी, आणि मग त्यामुळं ते खायला नाही पाहिजे, वातूड आहे, असं तसं सगळं सांगितलं. आणि मग प्रवचन संपल्यानंतर घरी गेले. घरी गेल्यानंतर नेमकं बायकोने आधीच भाजी करून ठेवली होती, म्हणजे भाजी करून ती प्रवचन ऐकायला आली होती, आणि मग तिने ऐकलं प्रवचनमध्ये वांगी नाही खायची वगैरे सांगितले. मग घरी जाऊन काय करती, ती भाजी टाकून देते, आणि योगायोगाने त्या पंडितांनीच सांगितलेलं असतं असं काहीतरी असेल. मग किंवा मग नसेल, पण मग पंडित आले जेवायला. आल्यानंतर त्यांनी विचारलं काय केली भाजी? मग ती सांगते मी असं असं वांग्याची भाजी केली होती, पण आता तुम्ही सांगितलं मी टाकून दिली वगैरे. मग ते तिच्यावर खूप चिडतात. ते सांगायचं असतं इथं आपल्याला घरी तर ते घरी आल्यानंतर नवराच की. हा, आणि मग तिथं तो बायकोला इतका बोलतो. मग त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे आता? सम्यक ज्ञान म्हणायचं का मिथ्या ज्ञान म्हणायचं? कळलं का? म्हणून ज्ञान हे नेहमी जसं ज्ञान योग्य आहे आणि त्या ज्ञानानुसार तिथं कार्य पण दिसलं पाहिजे. मग त्यांनी त्या दिवशी आता समजा भाजी केलेलीच आहे ना, मग बायको एखाद वेळेस असा विचार करेल की आता केली आहे, आजच्या दिवस राहू दे, कुठं नाश करायची, आता परत नाही करत, आजच्या दिवस खावा, असं म्हणलं तरी त्यावेळेस त्या पंडितनी काय म्हणायला पाहिजे? नाही.
म्हणजे हे तिथं ज्ञान असेल तसं मग त्याचं कार्य दिसलं असं म्हणता येईल. पण उलट काय झालंय तिथं, ज्ञान तर त्यामुळं पडलेली आहे की पुराणातली वांगी पुराणात, म्हणजे त्याचं घरी आपल्याला आचरणामध्ये आणण्याची गरज नाही असं. म्हणून ज्ञान का जो कार्य होना चाहिए वह न हो तो वहा उस ज्ञान को अज्ञान मानने का व्यवहार लोक में भी प्रसिद्ध है, क्योंकि पुत्र का कार्य न करने वाले पुत्र को भी लोक में कुपुत्र कहने का व्यवहार है. म्हणजे आता मुलगा आहे तर त्याचं कर्तव्य आहे ना की आपल्या आई वडिलांच्या प्रती काय जबाबदाऱ्या आहेत किंवा काय करायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे, हे तर त्याचं कर्तव्य आहे. आणि हे न करता तो जर तसं वागत नसेल तर त्याला व्यवहारात काय म्हटलं जातं, त्यांचा मुलगा चांगला नाही आहे किंवा तो कुपुत्र आहे. म्हणजेच इथं व्यवहारात जिथं धर्माचा संबंध नाही अशा ठिकाणी सुद्धा काय म्हटलेलं आहे, त्या पुत्राला सुद्धा कुपुत्र म्हणण्याचा व्यवहार आहे. मग तसं हे ज्ञान जर ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने असून सुद्धा त्याचा वापर जर नाही केला तर त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, अज्ञान किंवा मिथ्या ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग आता त्यांनी प्रश्न विचारलाय, ज्ञान का कार्य क्या है? समाधान, जाने हुए पदार्थ की श्रद्धा करना ज्ञान का कार्य है. म्हणजे आपल्याला ज्ञानाचं कार्य म्हणजे काय, ज्ञान तर झालंय की बाबा ही गोष्ट चांगली आहे, ही गोष्ट वाईट आहे, हे ज्ञानाच्या द्वारे आपल्याला समजलं. मग समजल्यानंतर पुढचं काम काय व्हायला पाहिजे, जी गोष्ट चांगली आहे तर ती चांगलीच आहे असं श्रद्धान तिथं झालं पाहिजे. आणि त्यानुसार तिथं जी गोष्ट वाईट आहे त्या वाईट गोष्टीचा तिथं त्याग पण झाला पाहिजे. पुन्हा त्या वाईट गोष्टीच्या संपर्कात किंवा ती वाईट गोष्ट मला पाहिजे किंवा आपल्यामध्येच असेल तर त्यानुसार त्याला न सोडता परत तशाच चुका करत राहिलो तर ते ज्ञान आणि श्रद्धान काय झालं, चुकीचं झालं. ऐसे ज्ञान का कार्य मिथ्या दृष्टि जीवों में नहीं होता, इसलिए उसके ज्ञान को अज्ञान कहा गया है. विपर्यय में संशय और अनध्यवसाय का समावेश हो जाता है. आता हे 3 दोष आहेत ना ज्ञानाचे. काय काय दोष आहेत ज्ञानाचे? 3 दोष कुठले? बाकीचे हे जे 2 दोष सांगितले, संशय आणि अनध्यवसाय, ह्याचा पण समावेश विपर्यय मध्ये होतो असं त्यांनी सांगितले. यह 31वें सूत्र की टीका में कहा गया है. इसी संबंध में यहाँ कुछ बताया जाता है. कुछ लोगों को यह संशय होता है की धर्म या अधर्म कुछ होगा या नहीं. म्हणजे धर्म काय आहे, हा आहे का तो आहे, किंवा अधर्मालाच हा धर्म आहे का धर्म नाही, म्हणजे असं तिथं संशय असेल. त्याच्यानंतर कुछ लोगों को सर्वज्ञ के अस्तित्व नास्तित्व का संशय होता है. काय सांगितलं, काय माहिती कुणी बघितलंय केवली भगवान, कुणी बघितलंय समोसरण, काय माहिती सिद्ध भगवान कुठं खरं आहेत का अशाच कल्पना आहेत, असं जर तिथं काय आहे, शंका आहे, तर ते काय झालं, म्हणजे असा पण एक संशय तिथं आहे. म्हणजे तिथं सर्वज्ञांच्या अस्तित्वालाच मानलं नाही किंवा तिथं ते त्यांचं नास्तित्व आहे किंवा आपण आत्ता बघत नाही आहे किंवा आपल्या संयोगामध्ये नाहीत, म्हणजे ते कशावरून असतील असा विचार. कुछ लोगों को परलोक के अस्तित्व नास्तित्व का संशय होता है. किंवा अजून म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला कसे शंका असतात ते सांगतायत. काय माहिती स्वर्ग नरक कुणी बघितलंय असं पण म्हटलं जातं. आत्ता आहे ना, आत्ता सगळं भोगून घ्यायचं, आत्ता काय असेल मनाला वाटेल ते करून घ्यायचं, पुढं बघता येईल. कुणी बघितलाय स्वर्ग आणि कुणी बघितलाय नरक असं म्हणून तिथं काय आहे त्याच्याबद्दल पण शंका घेतली जाते. कुछ लोगों को परलोक के अस्तित्व नास्तित्व का संशय होता है. कुछ लोगों को अनध्यवसाय अनिर्णय होता है. वे कहते हैं कि हेतुवाद रूप तर्कशास्त्र है, इसलिए उससे कुछ निर्णय नहीं हो सकता, और जो आगम है सो वे भिन्न भिन्न प्रकार से वस्तु का स्वरूप बतलाते हैं. कोई कुछ कहता है कोई कुछ, इसलिए उनकी परस्पर बात नहीं मिलती. म्हणजे आता वेगवेगळे मतवादी आहेत. एक जण सांगते वस्तू नित्य आहे, एक जण सांगते वस्तू अनित्य आहे, एक जण सांगते जीवाचं स्वरूप हे आहे, एक जण सांगते, म्हणजे अन्य मतवादींची पण मतं आहेत ना. मग अशी लोक काय करतात, ज्यांना अनध्यवसाय नावाचा दोष आहे, ते काय करतात की हे सांगतं एक ते सांगतं एक,
काय माहिती कुठलं खरं काय, मला ते बघायची गरजच नाही आहे. म्हणजे तिथं काय आहे, त्यांना खरं काय आहे हे जाणण्याची जिज्ञासा नाही आहे, किंवा परीक्षा करून आपण योग्य काय अयोग्य काय हे ठरवूया किंवा बघूया, त्याच्यामुळं माझं काहीतरी फायदा आहे, काहीतरी नुकसान वाचेल असं विचार तिथं नाही आहे. तर तिथं काय आहे, काहीतरी असेल, एक जण एक सांगते, एक जण एक सांगते, काय मला बघायची गरज नाही, असं अनध्यवसायवाले विचार करतात. कुछ लोगों को ऐसा अनध्यवसाय होता है कि कोई ज्ञाता सर्वज्ञ अथवा कोई मुनि या ज्ञानी प्रत्यक्ष दिखाई नहीं देता कि जिसके वचनों को हम प्रमाण मान सके, और धर्म का स्वरूप अति सूक्ष्म है, इसलिए कैसे निर्णय हो सकता है। इसलिए महाजनों एन गतः सपंथाः, अर्थात बड़े आदमी जिस मार्ग से जाते हैं उसी मार्ग पर हमें चलना चाहिए. मग आता तिथं आपल्यासमोर जे कोणी मोठं मोठं म्हणजे कुठल्या अपेक्षेने, पैशाने मोठं, पदानी मोठं असं कोण असेल तर त्यांनी जे केले तेच करूया. मग ते बरोबर करतायत का चूक करतायत ह्याच्याशी देणं घेणं नाही. कुछ लोग वीतराग धर्म का लौकिक वादों के साथ समन्वय करते हैं. वे शुभ भावों के वर्णन में कुछ समानता देखकर जगत में चलने वाली सभी धार्मिक मान्यताओं को एक मान बैठते हैं. काय करतात काही लोक, वीतराग धर्म जो काही आहे, तर आता ह्या धर्मामध्ये असे सगळे मतं झालेले आहेत ना, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये पण काय झालेले आहेत, गैरसमज आहेत, किंवा आमचं हे मत आहे त्यांचं ते मत आहे, ह्याच्यामुळं मतभेद आहेत. मग अशा वादांमुळं काय करतात की लौकिक वादों के साथ समन्वय करते हैं. वे शुभ भावों के वर्णन में कुछ समानता देखकर जगत में चलने वाली सभी धार्मिक मान्यताओं को एक मान बैठते हैं. मग सगळ्यांचंच बरोबर आहे, ह्यांचं पण बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे, ते पण देवाचंच करतात, हे पण देवाचंच करतात. पण ते ज्या देवाला मानतायत ते वितराग आहेत का, ते सर्वज्ञ आहेत का, ते हितोपदेशी आहेत का, आपले गुरु, आपले देव किंवा जिनवाणी, ह्याच्यामध्ये संसाराचा उल्लेख आहे का, संसार करा किंवा असं केल्यानंतर संसारामध्ये सुख मिळेल, त्याच्यासाठी हे करायला पाहिजे, असा उपदेश आहे का. ह्या संसारातून बाहेर कसं पडायचं, आजपर्यंत ह्या संसारात आपण का अडकलोय, आपण ह्या संसारामुळे किती दुःखी आहोत, हे आपल्याला तिथं दाखवून दिले. पण हे काय करतात, तुमचं पण बरोबर, ह्यांचं पण बरोबर, त्यांचं पण बरोबर, म्हणजे तिथं नक्की काय आहे हे जाणून घेण्याची त्यांना जिज्ञासा नाही. कुछ समानता देखकर जगत में चलने वाली सभी धार्मिक मान्यताओं को एक मान बैठते हैं. कुछ लोग यह मानते हैं कि मंद कषाय से धर्म शुद्धता निर्जरा होती है, यह भी विपर्यय है. किंवा काही लोक काय म्हणतात, मंद कषाय आहेत. मंद कषाय म्हणजे काय, शांत वाटतंय बाहेरून, किंवा मग मंद कषाय असतील ते मध्ये आपल्याकडून जो काही आपण म्हणजे शुभक्रिया करतोय, षटक्रिया करतोय, स्वाध्याय करतोय, पूजा करतोय, मंदिरात जाण्याचे भाव आहेत, हे सगळे भाव आपल्याला कुठले कषाय असताना मिळतात, येतात, तर तिथं नियमाने त्यावेळेस मंद कषाय असतील तरच आपल्याला ह्या शुभक्रिया कराव्या वाटतात. जर तीव्र कषाय असतील ना, तर तीव्र कषायामध्ये आपल्याला ह्या क्रिया करण्याचे भाव होत नाहीत. अशा तीव्र कषायामध्ये आपल्याला कुणी सांगितलं जरी, तुला आत्ता ना खूप राग आलाय, थोडंसं देवाचं कर म्हणजे तुला शांत वाटेल, ते तू धर्म ते तुझं तू बघून घे, मला काय सांगू नको, म्हणजे त्यावेळेस तिथं तीव्रता एवढी असते की धर्म आपल्याला त्यावेळेस नको वाटतो, त्या धर्माला लाथाडलं जातं, किंवा त्याला त्यापासून दूर जाण्यासाठी तो जीव प्रयत्न करतो. म्हणून मंद कषायाच्या द्वारे धर्म होत नाही, मंद कषायाच्या द्वारे शुभक्रिया होतात. धर्म कशाच्या द्वारे होतो, धर्माला सुरुवात किंवा धर्म कशाच्या द्वारे होतो, भाव आहे, आत्मा आणि पर असं भेदविज्ञानपूर्वक तिथं आत्म्याला जाणण्याची काय आहे तर रुची आहे. तर तिथं काय आहे, मग तिथं शुद्धता आहे, तिथं खरं धर्म आहे, तिथं धर्माला सुरुवात आहे. पण जर असं मानलं की ह्या मंद कषायांच्या द्वारे, शुभक्रियांच्या द्वारे मला काय होणार आहे, मोक्षाची प्राप्ती होणार आहे, किंवा माझं सगळं कर्म निर्जरा होऊन निघून जाणार आहे, तर हे मान्यता काय आहे, पूर्ण मिथ्यात्व आहे किंवा चुकीची आहे. कारण मंद कषाय असले तरी ते कषायच आहेत ना, काय आहेत, कषायच आहेत. मग ह्या कषायांच्या द्वारे काय होणार आहे, कषाय आहेत म्हणजे तोपर्यंत काय आहे, तिथं नियमाने कर्म बंद आहे जोपर्यंत. मग तिथं कसं असेल, मंद कषाय आहेत म्हणून तिथं पुण्यकर्म बांधलं जाईल, मंद कषाय आहेत म्हणून तिथं पाप कर्माची
तीव्रता कमी असेल आणि शुभ भावाची तीव्रता जास्त असल्यामुळं पुण्य भावाची तिथं बंध जास्त असेल किंवा तीव्रता मंद पुण्याची तीव्रता जास्त असणार आहे. पण तिथं शुद्धता पण नाही किंवा तिथं कर्माची निर्जरा पण नाही. ह्याचा अर्थ असा नाही घ्यायचा बरं का की मग कशाला शुभक्रिया करायच्यात, जाऊ दे ना, मग शुद्धच पाहिजे तर मग ह्या शुभक्रिया कशाला करायच्यात. पण आपल्याला शुद्धामध्ये जाण्यासाठी शुभक्रिया अति आवश्यक आहेत किंवा आत्ता आपला उपयोग शुद्धामध्ये राहू शकत नाही. आपला उपयोग आत्म्यामध्ये टिकू शकतोय का सध्या, किती वेळ टिकला तर अगदी थोडा वेळ. म्हणजे आत्ता पंचम काळामध्ये ती तेवढी शक्ती नाही आपली किंवा तेवढी योग्यता नाही. मग जर आपण आपल्या स्वतःमध्ये राहू शकत नाही तर मग ह्या 5 पापांच्या प्रवृत्तीमध्ये किंवा ह्या शरीररूपी विषयभोगामध्ये अडकण्यापेक्षा किंवा ह्याच्यातून पाप गोळा करण्यापेक्षा शुभक्रियाच्या द्वारे आपण तिथं काय करूया, शुभक्रियाच्या द्वारे कमीत कमी पुण्यबंध तरी होईल. आणि पुण्यबंधातून म्हणजे शुभातून शुद्धात जायला काय आहे तर सोपं आहे. म्हणजे अशुभातून डायरेक्ट शुद्धात जाणं जाऊच शकत नाही, अशक्य आहे किंवा हे असा नियमच नाही आहे. नियम काय आहे, शुभ भावातून आपण तिथं शुद्ध भावामध्ये जाणार आहोत. मग आपल्याला शुद्धात जायचंय तर तिथं शुभक्रिया किंवा शुभ भावामध्ये राहणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यातून आपण शुद्धामध्ये जायला आपल्याला सोपं आहे. म्हणून ह्या शुभ भावांचा तर आश्रय घ्यायचाच आहे. पण मानताना उपादेय काय आहे तर माझा आत्मा किंवा शुद्ध भावच मला उपादेय आहे. आणि जोपर्यंत मी शुद्ध भावात जात नाही तोपर्यंत हा शुभ भाव कसा आहे, कथनचित उपादेय आहे. लक्षात येते का. कुछ लोग ईश्वर के स्वरूप को इस प्रकार विपर्य मानते हैं कि इस जगत को किसी ईश्वर ने उत्पन्न किया है और वह उसका नियामक है. काही लोक काय म्हणतात, काय देव करल तसं, देव देईल तसं, देवाने जग निर्माण केले, देवाने आम्हाला निर्माण केले, देवाने आम्हाला हे दिले, देवाने आम्हाला ते दिलं नाही. म्हणजे सगळा भरोसा कशावर, त्या देवावर. म्हणजे देवच काय म्हटलंय, करता धरता. ह्या सगळ्या लोकाला पण कुणी निर्माण केले, देवाने निर्माण केले. म्हणजे असं सगळं काय आहे तर हा विषय पण खूप मोठा आहे. म्हणजे देव वगैरे कोणी असं काही जगाची निर्मिती वगैरे देवानी केली नाही वगैरे, हा विषय पण मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये खूप छान घेतलेला आहे. परत कधीतरी आपण बघूया. पण असं परद्रव्य आपला करता नाही, परद्रव्य आपल्याला सुख दुःख देऊ शकत नाही, हे जर तत्व समजलं तर तिथं मग प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे. मग हे विश्व पण स्वतंत्र आहे. ह्या विश्वाला पण कुणी बनवलेलं नाही. म्हणजे कोण देव आहे त्यांनी बनवलंय, कशावर तरी ते उभारलेलं आहे किंवा त्यांना कसला तो शेषनाग आहे त्याच्यावर ही पृथ्वी आहे. अशा सगळ्या हे सगळं काय आहे तर खोट्या कल्पना आहेत. इस जगत को ईश्वर ने उत्पन्न किया है और वह उसका नियामक. नियामक म्हणजे काय, ह्या सगळ्या जगाला तो चालवतोय, अशी तिथं काय आहे तर मान्यता आहे. इस प्रकार संशय, विपर्य और अनध्यवसाय अनेक प्रकार से मिथ्या ज्ञान में होते हैं. इसलिए सत असत यथार्थ भेद यथार्थ समझकर स्वच्छंदतापूर्वक की जाने वाली कल्पनाओं और उन्मत्तताओं को दूर करने के लिए यह सूत्र कहते हैं. मिथ्यात्व को उन्मत्तता कहा है क्योंकि मिथ्यात्व से अनंत पापों का बंध होता है. मग मिथ्यात्व दुसरं वेगळं नाही आहे. आपल्या मनामध्ये जी श्रद्धा आहे चुकीची आणि त्यानुसार आपल्या मनामध्ये येणारे प्रत्येक विचार, त्या विचारांच्या द्वारे होणारी प्रत्येक कृती कशाला कारण आहे, अनंत पापाच्या बंधाला कारण आहे. अनंत पापाचा बंध म्हणजे काय आहे, अनंत पापाला बांधणारा. अनंत म्हणजे काय, अनंत काळासाठी ते पाप आपल्याला भोगावं लागणार आहे किंवा त्या पापाच्या उदयामध्ये जे जे काही आपल्याला प्रसंग येतील, दुःख येतील, ते सगळे आपल्याला भोगावे लागतील. किती काळपर्यंत, अनंत काळपर्यंत. म्हणून म्हटलंय की मिथ्यात्व असं आहे की अनंत काळाला आपल्याला म्हणजे अनेक भव, अनंत दुःख हे सगळ्याला देणार आहे. म्हणून ते सापाला असं म्हटलं जातं ना, साप चावला तर एका भवापुरता फक्त आपला मृत्यू होतो. म्हणजे ह्या भावात समजा साप चावला तर एवढंच आपलं मरण होणार आहे. पुढच्या भावात परत तो साप आपल्याला चावायला येणार नाही किंवा पुढचे भाव आपले नष्ट होणार नाहीत. पण मिथ्यात्व रूपी हा साप जो आहे तो जर चावला तर आपले अनंत भाव काय होणार आहेत, वाया जाणार आहेत. म्हणून सांगितलं की
मिथ्यात्व से अनंत पापों का बंध होता है. म्हणून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये जे काही असे चुकीचे विचार असतील किंवा चुकीच्या आपण कल्पना केल्या असतील तर त्या कल्पना तपासल्या पाहिजेत, परीक्षा केली पाहिजे. तर तिथं काय होणार आहे, मग आपल्याला ह्या मिथ्यात्वातून सुटका होणार आहे आणि आपले अनंत भव काय होणार आहेत, आपोआप नष्ट होणार आहेत किंवा आपल्याला लवकरच मोक्षाची प्राप्ती होणार आहे. मिथ्यात्व से अनंत पापों का बंद होता है जिसका ध्यान जगत को नहीं है. काय सांगितलं, तर अशामुळं म्हणजे ह्याच्यात असतो आपण, डोळ्यावर आपल्याला पट्टी बांधलेली आहे की आम्ही मिथ्यात्व करत नाही, आम्ही मिथ्यात्व करत नाही. ह्याच्या मागं काय असतं माहिती का, फक्त आम्ही पद्मावतीला पूजत नाही, आम्ही खोट्या देवशास्त्र गुरूंना मानत नाही. पण बाकीच्या सगळ्या मान्यता कशा आहेत, ह्याच आहेत की आम्ही धर्म का करतो, तर आमच्या घराची ही पद्धत आहे. आम्ही म्हणजे कुलपरंपरेने आम्ही ह्या देवाला आमचं दैवत मानले, आमचे सगळे पूर्वज इथंच जात होते, मग ते जात होते म्हणून आपण तिथं जातोय. ही जर ह्या मान्यतेने गेलो तर आपण मिथ्यात्वीच आहोत. भले आपण खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र ह्यांनाच नमस्कार करतोय, खोट्यांना करत नाही, पण तिथं नमस्कार करताना त्याच्या मागं मान्यता जी आहे ना, ती मान्यता चुकीची असल्यामुळं तिथं काय आहे, मिथ्यात्वच आहे. तिथं काय मान्यता असली पाहिजे की हेच देव पूजा करण्यायोग्य आहेत, वंदनीय आहेत. का, तर हे 18 दोषांनी रहित आहेत, वीतराग आहेत, सर्वज्ञ आहेत आणि हिताचाच मार्ग दाखवणारे आहेत. म्हणून जे जे काही आपल्यामध्ये चुकीचं वाटत असेल किंवा आहे का नाही, ही सुद्धा काय आहे, परीक्षा करणं गरजेचं आहे. ओम सावधान, जाणा हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, जो जाणतोय त्या जाणणाऱ्याला जाणा. आपण जाणत आहोत. जाणण्याची क्रिया सतत चालू आहे. अनादी काळापासून जाणत आहोत, पुढेही अनंत काळ जाणत राहणार आहे. कारण जाणणे हा माझा स्वभाव आहे. असा हा जाणणारा मी अनंत गुणसंपन्न आहे, अनंत सुखसंपन्न आहे, अनंत शक्ती संपन्न आहे, अनंत ज्ञान संपन्न आहे. मला जगण्यासाठी, सुरक्षिततेसाठी अन्नाची, धनाची, अन्य परद्रव्याची गरज नाहीच. मी तर स्वतंत्र जीवद्रव्य आहे, पुद्गल नाही, शरीर नाही. हे प्राप्त शरीर ही मनुष्य पर्याय माझी नाही, मी नाही. हा तर संयोग आहे, नियमाने वियोगाला प्राप्त होणार आहे. जाणा, निर्णय करा, शरीर मी नाही, माझे नाही. मग या शरीरासाठी, या जीवाला पापामध्ये का घालतोय आपण, विचार करा. शरीरासाठी केल्या जाणाऱ्या सर्व क्रिया
सर्व पाप या जीवाला भोगावे लागते. त्याची शिक्षा जीवाला मिळते. विचार करा, निर्णय करा. या सर्वापासून स्वतःला भिन्न, परिपूर्ण अनुभव करा. माझे अस्तित्व अनादी अनंतच आहे. माझा कधीही नाश होणार नाही.